काळेश्वरी परिवारामध्ये आपले स्वागत आहे. जय रक्तदंतिका. तंत्र, तांत्रिक आणि जादूटोणा याबद्दल समाजात अनेक गैरसमज आणि भीती निर्माण झाल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे काही लोकांनी या गोष्टींचा चुकीचा आणि स्वार्थी हेतूने प्रचार केलेला आहे. प्रत्यक्षात तंत्रविद्या ही एक प्राचीन शास्त्रशैली आहे, जी निसर्गातील विविध शक्तींचा अभ्यास आणि त्यांच्या उपयोगावर आधारित आहे. तंत्रशास्त्राचा उपयोग योग्य प्रकारे आणि नीतिनियमांनुसार केल्यास तो मानवाच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. तंत्र म्हणजे काय? तंत्र म्हणजे विशिष्ट पद्धतींनी साधना, ऊर्जा नियंत्रित करणे आणि निसर्गातील अदृश्य शक्तींशी संपर्क साधणे. यामध्ये विविध मार्गांचा समावेश आहे, ज्यामध्ये मुख्यतः 2 प्रकारचे मार्ग मानले जातात. 1. दक्षिण मार्ग. हा मार्ग सात्विक आणि शांत आहे. यात ध्यान, योग, जप, तप आणि सकारात्मक ऊर्जेचा उपयोग केला जातो. 2. वाम मार्ग. हा मार्ग तुलनेने कठीण आणि असामान्य मानला जातो. यामध्ये काही विधी आणि पद्धती अशा असतात, ज्या कठोर आणि धाडसी असतात. हा मार्ग ज्यांना पूर्ण ज्ञान आहे आणि आत्मसंयम आहे, त्यांच्यासाठीच योग्य ठरतो. तंत्र साधनेचा उद्देश. तंत्र साधनेचा मुख्य हेतू निसर्गातील सुप्त शक्तींचा उपयोग करून स्वतःचा विकास करणे, अडचणींवर मात करणे किंवा विशिष्ट उद्दिष्टे साध्य करणे हा आहे. योग्य प्रकारे केलेली तंत्र साधना सकारात्मक परिणाम देते, तर चुकीच्या किंवा अपूर्ण ज्ञानाने केलेली साधना घातक ठरू शकते. तांत्रिक साधनेचे धोके. तंत्रशास्त्रात योग्य ज्ञान आणि गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या प्रयोगांमध्ये अपयश येऊ शकते किंवा दुष्परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, अपूर्ण विधी, चूक झाल्यास साधकाला त्रासदायक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. आध्यात्मिक शक्तींचे आवाहन. साधनेदरम्यान नकारात्मक ऊर्जा किंवा आकृत्या दिसू शकतात, ज्यामुळे साधक घाबरू शकतो. तांत्रिक ज्ञानाचा योग्य उपयोग. तंत्रज्ञानाचा उपयोग सकारात्मक मार्गाने आणि गुरूच्या देखरेखीखालीच करणे गरजेचे आहे. उगाच भय निर्माण करणे, अंधश्रद्धा पसरवणे किंवा इतरांना त्रास देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू नये. तंत्रविद्या ही निसर्गाचीच एक देणगी आहे. योग्य वापर केल्यास ती जीवनात सकारात्मकता, उन्नती आणि समाधान आणू शकते.